नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मनसह स्वच्छता जो 11वा पाठ आहे, 9वीचा जो 11वा पाठ आहे मनसह स्वच्छता या पाठाचा भाषांतर पाहिले। आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या या पाठाचा जो भाषाभ्यास आहे त्या भाषाभ्यासावर आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राइब करा आणि कमेंटद्वारे आपण आपल्या मार्गदर्शन क्रिया बी कमेंट बी आपण पोहोचू शकता। तर पुन्हा एकदा लाईक करा, सबस्क्राइब करा। तोपर्यंत आपण हा व्हिडिओ आता सुरू करणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये 9वीचा जो मनसह स्वच्छता पाठ आहे या पाठाचा भाषाभ्यास आपण इथे घेऊन आलेलो आहोत। तर चला तर मग प्रथम पहिला प्रश्न आहे, एक वाक्येन उत्तरत, एका वाक्यामध्ये उत्तर द्या। की काय आहे पहिला प्रश्न, निद्रा कदा उत्तमा भवती। की निद्रा म्हणजे झोप आहे, केव्हा उत्तम म्हणजे छान लागते। तर मग काय आहे याचं उत्तर बघा, शरीरम मनः स्वच्छे, काय शरीर आणि मनः काय होईल की स्वच्छे, स्वच्छे तरही निद्रा उत्तमा भवती। शरीर आणि मन जर स्वच्छ असेल, शरीर आणि मन काय असेल स्वच्छ असेल तरच निद्रा काय होते उत्तमा भवती, उत्तम होते। स्नानेन किम भवती, बघा स्नानेन काय काय होते। तर 3 फायदे आहेत। काय होते पहिलं, शरीरम स्वच्छम, शरीर काय होते स्वच्छ होते, स्नानाने सगळ्यात पहिले शरीरम स्वच्छम। दुसरा आहे सतेजः, चेहऱ्यावर तेज येते। आणि तिसरा आहे लघुभार, छोटा शब्द आहे लघुभारम, की छोटासा भार जो आहे तो छोटासा होतो, भवती। स्नानेन शरीरम स्वच्छम, सतेजः आणि लघुभारः भवती। त्याचप्रमाणे आपण धड्यामध्ये थोडंसं बघूया नंतर। तिसरा आहे कदा प्रार्थना वदामः, केव्हा आपल्याला प्रार्थना म्हणायला पाहिजे। की निद्रायाः पूर्वः, मी इथे लिहितो निद्रायाः पूर्व म्हणजे झोपेच्या पूर्वी, झोपेच्या पूर्वी आपल्याला निद्राया पूर्व म्हणजे झोपेच्या पूर्वी आपल्याला प्रार्थना म्हणायला पाहिजे। पुढचा प्रश्न, माता श्यामस्य चरणौ के मार्जयति। की बघा माता श्यामस्य चरणौ केन मार्जयति, केन म्हणजे कशाने पुसत होती। माता श्यामचे जे पाय आहेत तर कशाने हे करत होती, तर त्याचं छोटंसं सटीक उत्तर आहे स्वशाटिकया, स्वशाटिकया। की जो आहे माता श्यामस्य चरणो स्वशाटिकया मार्जयति, म्हणजे माता जे श्यामचे जे पाय आहेत ते स्वशाटिकया म्हणजे स्वतःच्या साडीने काय करत होती, मार्जयति म्हणजे पुसत होती। पुढचा प्रश्न, वयम प्रतिदिनम किमर्थम प्रयतामहे। आपण प्रत्येक दिवशी कशासाठी प्रयत्न करायला पाहिजे, कशासाठी प्रयत्न करतो। की आपण वयम प्रतिदिनम किमर्थम प्रयतामहे, की वयम प्रतिदिनम पावित्र्यार्थम स्वच्छताये वयम प्रतिदिनम प्रयतामहे। की आपण कशासाठी, पावित्र्यार्थम की पवित्रतेसाठी, आणि दुसरा आहे स्वच्छता आहे, स्वच्छतेसाठी, स्वच्छता आहे 2 मात्रा। की पावित्र्यार्थम स्वच्छताये वयम प्रतिदिनम प्रयतामहे, की पवित्रतासाठी आणि स्वच्छतेसाठी आपण प्रतिदिन काय करतो, प्रयत्न करतो। दुसरा प्रश्न आहे माध्यम भाषा मराठीमधून, की माध्यम भाषा या लिखत जी काय लिखत, की मनसह स्वच्छता विषयी माता श्यामम कथम काय करती बोधितवती। की मनाची स्वच्छता विषयी आई श्यामला काय संबोधित करते ते आपण इथे आपण बघूया। तर प्रस्तुत पाठ मनसह स्वच्छता या पाठामधला असून हा जो पाठ आहे अर्थातच श्यामची आई या साने गुरुजींनी लिहिलेल्या आत्मकथांमधला आहे, असं आपण इथे सुरुवात करू शकतो। बालपणी आई वडिलांद्वारे आपल्यावर करण्यात आलेले संस्कार खूप महत्त्वाचे असतात, ते आपल्या पुढील आयुष्याला वळण देणारे असतात। संस्कार देणाऱ्यात आणि घेणाऱ्यात थोडी चूक राहिली तर मोठेपणी त्याचा परिणाम विपरीत होऊ शकतो। डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या पुस्तकात सरळ आणि सोप्या भाषेत मनसह स्वच्छता पाठाच्या माध्यमाने श्याम व त्याच्या आईची कथा सांगितली आहे।
श्याम दररोज 2 वेळा स्नान करीत होता. एकदा संध्याकाळी स्नान केल्यानंतर श्याम आपल्या आईला म्हणाला, माझ्या अंगावरील पाणी ओसरले आहे, माझे शरीर कोरडे कर. आईने आपल्या साडीच्या पदराने त्याचे शरीर स्वच्छ केले. ती श्यामला म्हणाली, तू पूजेसाठी फुले घेऊन ये. त्यावर श्याम म्हणाला, माझ्या पायाचे तळवे ओले आहेत, तू तुझ्या साडीचा पदर जमिनीवर आथर, मग मी माझे पाय कोरडे करतो. तसे करून श्याम फुले आणण्यासाठी गेला व फुले घेऊन परत आला. त्याची आई त्याच्याजवळ आली आणि त्याला काय म्हणाली, बघा इथे इम्पॉर्टंट आहे तुम्ही, की श्याम तू तुझे पाय मलिन होऊ नये म्हणून एवढा प्रयत्न करतोस, तेवढे प्रयत्न मन स्वच्छ होण्यासाठी पण कर. शुद्ध बुद्धी प्राप्तीसाठी तू देवाकडे काय कर, प्रार्थना कर. खरोखरच आईचे हे प्रेमळ मधुर वाक्याने माझ्या मनाच्या स्वच्छतेसाठी श्याम तेव्हापासून तयार झाला. म्हणून इथे आईने मनाची स्वच्छताविषयी श्यामला असं संबोधित केलेलं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नासाठी आपण तिसरा प्रश्न आहे, संधी विग्रह करा. तर मग संधी विग्रह करण्यासाठी आपण तयार आहोत का? तर चला, तर पुढच्या पाठाची जी संधी विग्रह आहे त्याच्यासाठी आपण तयार होऊया. तर चला मग पहिला प्रश्न आहे संधी विग्रहाचा, तो लघु भारमिव. लघु भारमिवची संधी काय होते बघा, आपण थोडेसे इथे लिहूया. लघु भारम, भारम प्लस इव, लघु भारमिव अशा प्रकारची या शब्दाची संधी विग्रह असा होतो. दुसरा शब्द आहे इत्यपि. मग इत्यपि शब्दाची संधी विग्रह आहे इति प्लस अपि. इति प्लस अपि, अ आणि पी, इत्यपि. तिसरा शब्द आहे बघा इतोपि, अवग्रह आहे त्यामध्ये, इतः प्लस अपि. काय होईल त्याचा, इतः बघा प्लस अपि, इतोपि अशा प्रमाणे होईल त्याचा. त्यानंतर तथैव. तथैव म्हणजे तथा प्लस एव. काय होईल तथैवची, तथा प्लस एव, तथैव. त्यानंतर कदापि. कदापिचं कसं होईल बघा बरं मुलांनो, कदा प्लस अपि, कदापि, सॉरी अ आलेला आहे, कदा प्लस अपि, तर काय होईल त्याचं, कदापि. अशा प्रमाणे इथं अजून एक शब्द दिलेला आहे. मुलांनी एका सांगितला होता वर्गामध्ये की सर पुत्रेच्छामध्ये कसं होईल, तर पुत्रेच्छामध्ये पुत्र, काय होईल इथं, पुत्र प्लस इच्छा, पुत्रेच्छा असा शब्द, सॉरी पुत्रेच्छा, पुत्र प्लस इच्छा, इच्छो झालं, इच्छा पाहिजे तिथे, ठीक आहे. तर पुत्रेच्छा अशा शब्दांची संधी विच्छेद पुत्र प्लस इच्छा अशी होईल. त्यानंतर वर्ण विग्रह करा, की पुढचा जो आहे वर्ण विग्रह करा. जो वर्ण विग्रह म्हणजे जो प्लस प्लस करायचा आहे ते करा. तर मग आपण थोडंसं प्लस प्लस करूया. तर पहिला प्रश्न आहे पाद तलौ. काय प्रश्न आहे, पाद तलौ, की पाद तलौ जो आहे तर बघूया, प प्लस आ तर झालं पा, द प्लस अ तर पा झालं द, त प्लस अ तर झालं आता लो, ल प्लस औ पाद तलौ. तर अशा प्रमाणे आपण इथे करू शकतो पाद तलौ. पुन्हा एकदा आपण इथे बघूया पा. आता पाला काय करायचं, प प्लस इथे प मध्ये आ आहे तर मग इथे आ करायचं, मग प चा पाय लंगडा करायचा. पुढे मग द आहे, द मध्ये काय आहे, अ आहे विद्यार्थी मित्रांनो. मग द मधला अ बाहेर काढला की द ला काय करायचं, हलंत करायचं. त्यानंतर त आहे, त मध्ये पण काय आहे, अ आहे, मग अ बाहेर निघाल्यानंतर त काय होईल, हलंत होईल. मग एकदम शेवटचा शब्द काय आहे, पाद तलौ, लौ बघा पाद तलौ. मग मध्ये ल ला बाहेर काढायचं, पहिले हलंत करायचं, ल मध्ये औ आहे, मग औ ला पाद तलौ. अशा प्रमाणे पाद तलौचं होईल. त्यानंतर स्नानस्य कसं होईल बघा, स्नानस्य. स्नानस्य शब्दाचा आपण बघूया, स प्लस न. मग यामध्ये इकडे बघा स प्लस न, बरोबर, स्ना आहे ना, स प्लस न प्लस आ, हे झालं स्ना. आता न मध्ये काय आहे, न प्लस अ,
हे झालं न प्लस अ, मग न काय होईल हलंत होईल स्नान, इथपर्यंत झालं आपलं. मग आता पुढचं काय आहे स्नानस्य. स्य मध्ये काय होईल बघा, स्य मध्ये स य आणि अ काय होईल याच्यामध्ये, हे बघा स प्लस य प्लस अ स्नानस्य स्य, अशाप्रमाणे इथे वर्णविग्रह होईल. त्यानंतर विशेषण विशेष्य संबंध. काय आहे विशेषण विशेष्य संबंध, हा आहे विशेष्य आणि हे विशेषणम. मग काय आहेत पादतलोच काय येईल. तर विद्यार्थी मित्रांनो काय आहे पादतलो, बोला बोला, पादतलो कसे होतील, कोणी आहे का विद्यार्थी मित्रांनो. की पादतलो आद्रो कसे आहेत आद्रो. अभ्यासः की काय होईल उत्तम अभ्यासः. मनः मलिनम आणि शरीरम सतेजः. सतेजः नाही सतेज चुकलं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सतेजः काय आहे मनः, आपलं ते चुकलं होतं. मग सगळ्यात पहिले पादतलो, इथे 1 नंबर टाकूया. पादतलोवर आपण काय करूया 1 नंबर टाकूया 1. फक्त पादतलो काय होते की आद्रो, पायाचे तळवे हे आद्रो होते, मग याच्यावर बी 1 नंबर टाकूया. त्यानंतर अभ्यास 2 नंबर टाकूया की अभ्यास कसा आहे की उत्तम, तर उत्तमावर बी 2 नंबर टाकूया. 3 आहे मनः. आता मनः कसा आहे मनः सतेजः सतेजः मनः आणि शरीरम मलिनम. सतेजः काय आहे मन आहे आणि शरीरम काय आहे हे 4 नंबर मलिनम. मन आहे सतेजः मनः मलिनम शरीरम, अशा प्रमाणे इथे विशेषण विशेष्य येईल. त्यानंतर सूचनानुसार परिवर्तनम कुरुत की काय म्हणालेत की सूचनानुसार परिवर्तन करा. तर स्म काढा. पहिला आहे की करोमी स्म, तर करोमी स्मचं अकरोत येते. काय येते मुलांनो अकरोत. मग वाक्य काय म्हणेल बघा, अहम द्विवारम स्नानम अकरोत, मी 2 वेळा अंघोळ करत होतो. काय करत होतो मी 2 वेळेस अंघोळ करत होतो. अशा प्रमाणे अहम द्विवारम स्नानम अकरोत च, अशा प्रमाणे हा याचं उत्तर होईल. त्यानंतर दुसरा आहे वयम प्रतिदिनम प्रयतामये एक वचनम कुरुत. मग एक वचनम करूत अहम, वयमचं काय होईल अहम, इथे अहम, प्रतिदिनमला प्रतिदिनमच राहील, प्रतिदिनमला काय राहील प्रतिदिनम. आता प्रयतामहे, महेच आहे प्रयतये, काय येईल इथं मुलांनो प्रयतये, सॉरी खाली आली रेष वरी आली. तर अशा प्रमाणे प्रयतये वयम प्रतिदिनम प्रयतये असा शब्दाचा असं दुसऱ्याचा आन्सर येईल. तर चला मग समानार्थिक शब्दाकडे वळूया आपण. शरीरम, त्या शरीरमचा समानार्थिक शब्द जो आहे कायः, काय शरीरम कायः. त्यानंतर दुसरा आहे मृत्तिका. मृत्तिका म्हणजे काय बघा, मृत्तिका म्हणजे मृद, मृद मृद म्हणजे मृत्तिका माती. त्यानंतर आहे चरणो. चरणो म्हणजे पादो, चरणो म्हणजे 2 पाय, मग इथं पादो म्हणजे पण 2 पाय, पादो पादो. चला पुढे मित्रम. मित्रम म्हणल्यावर काय येते बघा संहृद किंवा सुहृद, सुहृद म्हणजे मित्रम. मग त्यानंतर मनः, आणि मनः म्हणजे काय की चित्तम. बघा पुढं बी दिलेले आहेत अत्यंत सुंदररित्या इथं शब्द दिलेले आहेत बघा. शरीरम मृदः, बरोबर. मृत्तिका, मग मृत्तिकाचं काय आहे मृद, मृत्तिकाचं काय आहे मग शरीरमचं काय आहे देह, सॉरी चुकलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं आपण पुन्हा बघूया. शरीरमचं काय आहे देह, मृत्तिकाचं मृदः, चरणो म्हणजे पादो, मित्रम म्हणजे संवृत आणि मनः म्हणजे इकडं खालून घेतो मी चित्तम. अशा प्रमाणे त्याच्यामध्येच प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्येच काय आहे उत्तर आहे. परंतु विरुद्धार्थी शब्दाचं त्याच्यामध्येच उत्तर आणि ते नाही आहेत. तर आपण बघूया विरुद्धार्थी शब्द.
विरुद्धार्थकम शब्दम लिखत. तर काय आहेत विरुद्धार्थक शब्द बघा. पहिला आहे पवित्रम. मग पवित्रमचं काय आहे? पवित्रम आहे मलिनम. पवित्रमचं काय आहे? मलिनम. त्यानंतर शुष्कम. शुष्कमचं आहे आद्रम. आद्रम. त्यानंतर नीचे. नीचे म्हणजे खाली आणि अधे काय आहे? अधे. अधे म्हणजे वर. पुढचा बघूया आपण स्वच्छम. आता स्वच्छमचं काय आहे? मलिनम. स्वच्छमचं तुम्ही काय करू शकता? मलिनमच घ्या. मलिनम. त्यानंतर अधिकम. अधिकम. अधिक म्हणजे जास्त, तर न्यूनम म्हणजे कमी. न्यूनम. हलंत. त्यानंतर सत्वरम. सत्वरम म्हणजे लवकर. लवकरचं काय होईल? मंदम. अशा प्रकारे इथे विरुद्धार्थक शब्द दिलेले आहेत. मग ते 7व्या प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे की उपपद विभक्ती योजवा आणि नंतर काय करा? तुम्ही तुमचं वाक्य पूर्ण करा. तर मग काय होईल? डॅश डॅश पूर्वम वयम प्रार्थना कुर्मः. की डॅश डॅश मध्ये निद्रा येईल का निद्रया येईल? की निद्रायाः पूर्वम वयम प्रार्थना वदाह. की निद्रायाम म्हणजे पहिल्यावालं जे आहे, पहिल्यावालं जे आहे इथे काय होईल? पहिल्यावालं हे बरोबर येईल इथे. निद्राया. निद्रायाः पूर्वम वयम प्रार्थनां वदामः. दुसरा आहे एकदा प्रतिदिन नित्यमेव खेलित्वा. प्रतिदिनमेव खेलित्वा अहम डॅश डॅश गृहम आगतः. तो गृहम कोणतं गृहम? तो गृहे नाही, तो गृहम आहे. दुसऱ्यावालं गृहम आगता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की उचित कारण चित्वा वाक्यम पुनर्लिखत. उचित कारण ओळखा आणि वाक्य काय करा? पुन्हा लिहा. तर मग उचित कार्य काय आहे? की मात्रा स्वशाटिका आद्रा कृता. आईने स्वतःची साडी ओली केली. का केली? की 6 वर्षाया तेव्हा वर्षा झाली होती. की तेन पुत्रेच्छा पूर्ण भवेत. की तिने पुत्राची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून. की दुसरं जो आहे तिने पुत्राची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आईने स्वतःची साडी काय केली? ओली केली. अशाप्रमाणे आपण इथे काय बघितले? हे प्रश्न पाहिलेले आहेत. अशाप्रमाणे हे जे आपण प्रश्न पाहिले या प्रश्नामध्ये अशाप्रमाणे इथे आपण या प्रश्नांची उत्तर केलेली आहेत. अशाप्रमाणे भाषाभ्यास इथेच आपण काय होतो? समाप्त होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्ही जर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. पुन्हा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी येतो. तोपर्यंत इथेच आपण थांबूया. तोपर्यंत पुनर्मिलामः. धन्यवाद.